बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। तळ कोकणातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वादाचा ओसरगाव टोल नाका आजपासून सुरू करण्यात आलेला आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना टोल माफी मिळाल्याखेरीज ओसरगाव टोल नाका सुरू होऊ देणार नाही असा इशारा सर्व पक्षीयांनी दिलेला आहे आणि प्रखर विरोध असतानाही टोल वसुली सुरू झाल्याने कृती समिती आंदोलन करण्याची शक्यता आहे। तर टोल नाक्यावर तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि सध्या टोल नाक्यावर एकच लेन सुरू करण्यात आली आहे आणि याआधी 3दा टोल नाका सुरू करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याला सर्व पक्षांचा विरोध होता। तर ओसरगाव टोल वसुलीचे नवे दर नेमके काय आहेत आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। मोठा जीप, व्हॅन, इतर हलकी वाहनं यांना 95 रुपये टोल असणार आहे, तर मिनी बस आणि हलकी व्यावसायिक वाहनं रुपये 155, ट्रक आणि बस डबल ॲक्सलला 320 रुपये दर असतील, तर व्यावसायिक वाहनांसाठी रुपये 350 आकारले जाणार आहेत। मल्टी ॲक्सल वाहनांना 505 रुपये आकारले जात आहे। 7 किंवा त्याहून जास्त ॲक्सल वाहनं ही रुपये 615 इतके दर त्यासाठी असणार आहेत। आणि थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, ओसरगाव टोल नाका आता सुरू होतोय, मात्र त्याला विरोध होताना पाहायला मिळतोय, काय सध्या अपडेट? निश्चितपणे जर आपण पाहिलं तर सकाळी 8 वाजल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टोल नाका जो आहे तो चालू करण्यात आलेला होता, मात्र काही कालावधीपूर्वी म्हणजे मोजून 2-3 मिनिटांपूर्वीच या टोलला स्थगिती मिळाली असं समजतं। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्यात मोठा असा या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता। या ठिकाणी जर एकूणच परिस्थिती जी होती ती अगदी 2-2 किलोमीटरच्या रांगा ज्या होत्या त्या लागलेल्या होत्या, मात्र एकूणच परिस्थिती जी होती त्या ठिकाणी आक्रमकता जे वाहन चालकांची होती ते पाहायला मिळत होती। वाहन चालकांना अचानक समजल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या सूचना नसल्यामुळे हा टोल नाका चालू झालेला होता असं त्यांची भूमिका होती। आणि आता जर संपूर्ण परिस्थिती पाहिली तर हा टोल नाका जो आहे तो जर आपण पाहिलं तर आपण पहिल्यांदा दाखवतोय या ठिकाणी आपल्या दर्शकांना की सिंधुदुर्गमधला टोल हा पुन्हा एकदा बंद झालेला आहे या ठिकाणी जर आपण पाहिले तर। बरं विशाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। नोकरी वाचवण्यासाठी पायी मुंबईला निघालेल्या शेकडो आदिवासी कंत्राटी कर्मचाऱ्यांना रात्र रस्त्यावरच काढावी लागलेली आहे। आपल्या मागण्यांसाठी पायी मुंबईला निघालेल्या शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांवर रस्त्याच्या कडेला रात्र काढण्याची वेळ आली आहे। या आदिवासी विकास भागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी नाशिक ते मुंबई बिऱ्हाड मोर्चा काढला असून यामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आहे, तर अनेक महिला आपल्या लहान मुलांना कडेवर घेऊन बिऱ्हाड मोर्चामध्ये सहभागी झाल्या। सर्व कर्मचाऱ्यांना नाशिक मुंबई महामार्गाच्या कडेला रात्र झोपून काढावी लागली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, नाशिक ते मुंबई हा असा बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये महिलांचा देखील समावेश आहे, मात्र त्यांना या आदिवासी कंत्राटी कर्मचाऱ्यांना आपली रात्र रस्त्यावर काढावी लागली असल्याची परिस्थिती पाहायला मिळते। नेमकं काय अपडेट? गेल्या कित्येक वर्षांपासून आदिवासी भागातील मुलांना शिक्षण देणारे हे सगळे शिक्षक आणि शिक्षिका आहेत, ज्यांना अशा पद्धतीनं आपली रात्र जी आहे ती रस्त्यावर काढण्याची वेळ आलेली आहे। याचं कारण असं आहे की सरकारनं एक नव्यानं या सगळ्या शिक्षकांच्या जागेवर भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे, मात्र गेली अनेक वर्ष आम्ही कंत्राटी पद्धतीने काम करतो आहे, सरकारला मदत करतो आहे, जे मिळेल त्या मानधनामध्ये आम्ही इतकी वर्ष काम केलेलं आहे। असं असताना सरकारने यापूर्वी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की जेव्हा भरती निघेल तेव्हा पहिलं प्राधान्य जे आहे हे कंत्राटी पद्धतीनं आदिवासी भागामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना प्राधान्य दिलं जाईल, मात्र सरकारनं गेल्या 3-4 दिवसांपूर्वी एक अचानक आदेश काढला आणि नव्यानं एका खासगी कंपनी मार्फत या आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षकांची भरती कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जागेवर भरती करण्याचा निर्णय घेतला। याचाच विरोध करण्यासाठी हे सगळे शिक्षक काल नाशिकच्या आदिवासी आयुक्त कार्यालयाहून मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। काल रात्री त्यांनी नाशिक मुंबई महामार्गावरील विल्लोळी परिसरामध्ये रात्र जी आहे ती रस्त्यावर झोपून काढलेली आहे। याच्यामध्ये धक्कादायक म्हणजे अनेक महिला शिक्षिका आहे आणि त्यांची 2-2 वर्षाची, काहींची 4 वर्षाची तर काहींची 5 वर्षाची मुलं देखील या त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या शिक्षकांवर अशा पद्धतीची
वेळ आलेल्या आहे. या सगळ्या प्रकारानंतर आता सरकारने योग्य ती भूमिका घ्यावी अशा प्रकारची मागणी सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे. बरं लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी पाहूयात. पुढील 15 दिवस नाशिक आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मनाई आदेश देण्यात आलेले आहेत आणि या दरम्यान पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारचं आंदोलन, सभा इथे घेता येणार नाहीयेत. तर 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यासाठी देखील पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक असणार आहे. येणाऱ्या दिवसामध्ये बकरी ईद आणि आषाढी एकादशी तसंच इतर धार्मिक कार्यक्रम होणार असल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतलेला आहे. बातमी सोलापुरातून. सोलापुरातील श्री सिद्धेश्वर साखर कारखाना परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. पालिकेकडून कारखान्याची अनधिकृत चिमणी पाडण्याची प्रक्रिया सुरू आहे. कारखाना परिसरात 2000हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. तर सोलापूर पोलीस आयुक्तालयाकडून सिद्धेश्वर साखर कारखाना परिसरातील 1 किलोमीटर परिसरात संचारबंदी करण्यात आलेली आहे आणि चिमणी पाडकामासाठी कारखान्यामध्ये पालिकेची यंत्रणा दाखल झाली आहे. सोलापूर विमानसेवेला अडथळा ठरणारी चिमणी पाडण्यासाठी सभासद, शेतकरी आणि कामगार संघटनांनी विरोध केलाय. तर ही चिमणी पाडण्यासाठी पालिकेनं 45 दिवसांची मुदत दिली होती. 11 जूनला चिमणी पाडकामासंदर्भात दिलेली मुदत संपली. त्यानंतर सिद्धेश्वर साखर कारखाना परिसरात कलम 144 लागू करण्यात आलाय आणि 5 दिवस आदेश लागू राहणार आहे. सभासद, शेतकरी, कामगारांनी आंदोलन आणि आत्मदहन चिमणीवर काढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रीतम, नक्कीच आपण पाहू शकतो की सध्या आपण कोमटा नाका येथील सिद्धेश्वर साखर कारखान्या परिसरातील एका बॅरिकेडच्या इथे आहोत. सध्या पाहू शकतो की आपण पोलीस बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. चिमणी जे आहे ते पाडकाम करण्यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून पोलिसांनी जो आहे तो चिमणी परिसर हा ताब्यात घेतलेला आहे. बरं प्रीतम, तुमच्याकडून अपडेट घेतच राहू, असेच सोबत राहा. आपण पाहतोय चिमणीला विरोध करण्यात, चिमणी पाडकामासाठी आता विरोध होताना पाहायला मिळतोय. गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी हा विरोध दर्शवलेला आहे. सोलापुरातली ही घटना आपण पाहतोय. सोलापुरातील श्री सिद्धेश्वर साखर कारखाना परिसरात पोलिसांनी सध्या मोठा फौजफाटा देखील इथे तैनात केलेला आहे आणि पाडकामाला शेतकरी विरोध करताना पाहायला मिळतंय. सोलापुरातली ही काही दृश्य आपण पाहतोय. परिसरात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तिकडे नांदेड इथे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाच्या सभेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता आणि यानंतर भारत राष्ट्र समितीच्या पक्षाचे बॅनर अमरावती शहरात ठिकठिकाणी लागलेले आहेत. अमरावती जिल्हा हा अपक्षाला कौल देणारा जिल्हा आहे आणि त्यामुळे नव्या बीआरएस पक्षामध्ये अमरावती जिल्ह्यातील कोण बडे राजकीय नेते प्रवेश करतात का आणि आगामी निवडणुकांमध्ये काय याचे परिणाम दिसणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. के चंद्रशेखर राव यांच्या नांदेडच्या सभेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता पश्चिम विदर्भातही मोठ्या संख्येने त्यांचे बॅनरबाजी आणि पोस्टर लागलेले आहे. मी अमरावती शहरात देखील ठिकठिकाणी केसी राव यांचे जे पोस्टर आहे ते लागलेले आपण पाहू शकतो की अमरावती जिल्ह्यातील अमरावती शहरातील राजापेठ भागात पोस्टर लागलेले आहे. परिवर्तन की है पुकार, अब की बार किसान सरकार. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव यांना नांदेडमध्ये सभा घेतली. त्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर त्यांनी पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी आणि बॅनरबाजी केलेली आहे. त्यामुळे अमरावती जिल्हा जो आहे त्या अमरावती जिल्ह्यापर्यंत अपक्ष उमेदवाराला सुद्धा लोकसभेत पाठवलेला आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात केसी राव यांची पक्षाची स्थापना झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यात नेमकं कोणाला कार्यकारिणीमध्ये कोणाला स्थान मिळणार आहे किंवा अमरावती जिल्ह्याची येणारी जी लोकसभा आहे ती लोकसभा कोणाकडे देणार आहे यावर खर्च यावरून अमरावती जिल्ह्यात राजकारण जे तापलेलं आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात राव हे लोकसभा लढवणार काय आणि लोकसभा लढवणार कोणता उमेदवार देतील यावर जिल्ह्याच्या राजकारणाची जी आहे धुरा अवलंबून आहे. त्यामुळे केसी राव येणाऱ्या काळात अमरावती येणार का, सभा होणार का अशी देखील चर्चेला आता उधाण लागलेलं आहे. पुढे सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. आता बातमी आहे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी. कारण पुढील 4 आठवडे देशभरात मान्सूनची गती मंदावणार असून पावसाचं प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज आहे आणि स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं हा अंदाज वर्तवलाय. अरबी समुद्रात आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून जूनमध्ये कमी पावसाचा अंदाज आहे.
स्कायमेटनं म्हटलंय की पुढील 4 आठवड्यांसाठी म्हणजे 6 जुलैपर्यंत कमी पाऊस पडेल। जून हा पेरणीपूर्व कामं आणि पेरणीचा महिना आहे आणि याच काळात कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं शेतकऱ्यांची काळजी वाढणार आहे। बिपरजॉय चक्रीवादळ उद्या कराची ते गुजरात दरम्यानच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे। आज दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये वेगवान वारे वाहतील आणि पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। दरम्यान महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर अजूनही तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहे। हवामानात अनुकूल बदल होत असला तरी देखील मान्सून पुढे सरकलेला नाहीये। चक्रीवादळाचा जोर कमी झाल्यानंतर पुढील 2 दिवसात मान्सून पुढे सरकण्याची शक्यता असून तो 18 जूनच्या आसपास मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। आणि आता बातमी आहे मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळवणारी। मुंबई शहराला सध्या तानसा, मोडक सागर आणि अप्पर वैतरणासह 7 धरणातून पाणी पुरवठा केला जातो। मुंबईला या 7 तलावांमधून 3850 दशलक्ष लिटर प्रतिदिन इतका पाणी पुरवठा केला जातो। मात्र या धरणांनी आता तळ गाठायला सुरुवात केली आहे आणि अशात पालिकेची भिस्त आता राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा आणि भातसा या धरणातील राखीव पाणी साठ्यावर आहे। अशातच मुंबईमध्ये पावसाचं आगमन लांबल्यास पाणी टंचाई जाणवणार आहे। ठाण्याच्या काही भागात शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। गुरुवारी रात्री 12 वाजल्यापासून ते शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत हा पाणी पुरवठा बंद असेल। बारवी धरणातील पाणी साठ्याच्या नियोजनासाठी लागू केलेल्या पाणी कपातीमुळे हा निर्णय घेण्यात आलाय आणि यामुळे पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार असल्यानं नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। परिणामी नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय। तर कोल्हापुरात देखील उद्यापासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। राधानगरी धरणात पाणीसाठा कमी आहे। पाटबंधारे विभागाकडून कोल्हापूरला पाणी पुरवठ्यासाठी योग्य प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मात्र पाऊस लांबण्याची शक्यता गृहीत धरून शहरात गुरुवारपासून दिवसाआड पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्यात येत आहे। तिकडे भुसावळमध्ये पाणी टंचाई तीव्र झालेली आहे आणि यामुळे पालिकेनं 10 टँकर सुरू केलेत। तापीतील बंधारा तुडुंब भरलेला असला तरी शहरात सध्या 10 ते 12 दिवसांआड पाणी पुरवठा होतोय। अनेक भागांमध्ये कूपनलिकांची पातळी घसरल्यानं टंचाईची तीव्रता वाढलेली आहे आणि यामुळे टँकरनं पाणी पुरवठा केला जात असून ही यंत्रणा देखील तोकडी पडते आहे। आणि आता पुढची बातमी पाहूयात। कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानं सिंचनासाठी लागणाऱ्या पाणी वापरामध्ये कपात करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सांगली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीतून टेंभू बॅरेज ते म्हैसाळ बंधाऱ्यापर्यंत पाटबंधारेकडून सिंचनासाठी उपसाबंदी आदेश जारी करण्यात आलेत। 18 जून पर्यंत हे उपसाबंदी आदेश लागू असणार आहेत आणि या दरम्यान कोणत्याही शेतकऱ्यानं पाणी उपसा केल्यास त्याची विद्युत मोटार जप्त करून वर्षभरासाठी त्याचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचंही पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। धाराशिवमध्ये मुबलक पाणी असताना देखील शहरात पाणी पुरवठ्याचा नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे फज्जा उडाल्याचं पाहायला मिळतंय। वर्षातील 365 दिवसांपैकी केवळ 62 दिवस धाराशिव शहराला पाणी मिळतंय। मुबलक पाणी असताना देखील धाराशिवकर पाणी टंचाईचा सामना करतायत। तर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी हे वारंवार बैठका घेत आहेत आणि यासाठी वाढीव निधीची तरतूद असेल किंवा इतर उजनीहून येणाऱ्या पाण्याची वाढीव व्यवस्था देखील केली आहे असं जिल्हाधिकारी सचिन ओंबासे सांगतायत। आणि शहराला पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यानं मनसे आक्रमक झाली आहे। 8 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे सैनिक देत आहेत। विचित्र पाण्याची अवस्था आहे। उस्मानाबाद शहरामध्ये 365 दिवसापैकी 58 दिवस फक्त पाणी वर्षातून येतं। ते सुद्धा पाणी शुद्ध नसतं किंवा इतकं नागरिकांची, बायकांची इतके हेळसांड होतं। विकत पाणी विकत सुद्धा भेटत नाही। प्रशासनाकडे लक्ष देण्यात यावे। ESRची जी क्षमता आहे तर तीच कमी आहे। त्याच्यामुळे ॲक्च्युली आपल्याला जर अल्टरनेट दर 3 दिवसांनी किंवा 4 दिवसांनी पाणी पुरवठा होतं। त्याच्यामध्ये एकतर म्हणतो पंपिंगची कॅपॅसिटी आणि स्टोरेजची कॅपॅसिटी दोन्हीमध्ये वृद्धी होणं गरजेचं आहे। तर मागच्या वेळेस आम्ही त्यांना सूचना दिलेली आहे की याच्यामध्ये आपल्याला नवीन अमृतचा जो वॉटर सप्लाय संदर्भात स्कीम आहे त्याच्यामध्ये ESR आणि पंपिंगचे स्टोरेज वाढवण्याच्या दृष्टीनं आवश्यक असणारे पंपसेट या दोन्ही गोष्टी करण्याच्या सूचना दिल्या होत्या।
डोंबिवलीमध्ये एका नामांकित कंपनीचं स्टिकर लावून मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय आणि या प्रकरणी मुंबईमधून 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 5.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. डोंबिवलीमध्ये काही दिवसांपूर्वी दुधात भेसळ करून विक्री करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली होती आणि त्या पाठोपाठ आता खाद्यतेलात भेसळ सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय. ब्रेकनंतर तुमचं स्वागत महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये. पुढची बातमी आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देखील बाहेरचे दौरे टाळलेत. कारण त्यांचे आज देखील बाहेर दौरे होते, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते मोठ्या सभा आणि विमान प्रवास सध्या टाळतायत. त्याचमुळे आजही त्यांनी फक्त सह्याद्रीवरतीच बैठका आयोजित केलेल्या आहेत. तुषार उपांवर आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरती आहेत. तुषार, देवेंद्र फडणवीसांना डॉक्टरांनी असे सल्ले नेमके कशासाठी दिलेत? आपण जर पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीसांना कानाचा त्रास आहे आणि त्यामुळेच कानाचे त्रास असल्यामुळे त्यांना हवाई वाहतूक करण्यास आणि लांबचा प्रवास करण्यास त्यांना या ठिकाणी सशक्त मनाई करण्यात आलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावरती डॉक्टरांची टीम काम करत आहे. मात्र तरीही देवेंद्र फडणवीस आपल्याला काम करताना पाहायला मिळतात. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या शासकीय मेघदूत या निवासस्थानी आणि सह्याद्री गेस्ट हाऊस या 2 ठिकाणी आपल्या बैठकांचं आयोजन केलेलं आहे. आणि आज जरी आपण पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीसांच्या आपल्याला मॅरेथॉन बैठका सुरू असल्याचं पाहायला मिळते. सुरुवातीला 12 वाजता बैठक सुरू होईल. महाराष्ट्र राज्य विकास प्राधिकरणाची सुरू होईल. 12:30ला बैठक सुरू होणार आहे. पुन्हा 7:30ला काही गेस्ट सुद्धा त्यांना भेटायला येणार आहेत. त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे. मात्र ते बाहेरचा प्रवास करणं टाळत आहेत. मात्र त्यांचे मुंबईतले नियोजित कार्यक्रम त्यांच्या वेळापत्रकानुसार अजूनही सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. बिलकुल तुषार, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी. आषाढी वारीला सुरुवात झाली आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांची आणि त्याचसोबत तुकोबा महाराजांची पालखी कुठपर्यंत पोहोचली आपण पाहणार आहोतच. मात्र तत्पूर्वी ही दृश्य आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाची. कारण राज ठाकरेंचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी, मनसेचे कार्यकर्ते हे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज शिवतीर्थवरती आलेले आहेत. आणि या सगळ्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे बाहेर येऊन करतायत, सोबत शर्मिला ठाकरे सुद्धा. आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की एखादं रोप किंवा मग शैक्षणिक साहित्य जे दुसऱ्यांना आपण देऊ शकतो, उपयोगी पडेल, अशा स्वरूपाच्या भेटवस्तू आणा. आणि त्यालाच आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिलाय. आणि संपूर्ण आषाढी वारीतली क्षणचित्र आपण भेटी लागी जीवाच्या माध्यमातून पाहत असतो. आता पाहूयात पालख्या नेमक्या कुठपर्यंत पोहोचल्यात. संत तुकाराम महाराजांची पालखी पुणे मुक्कामानंतर आता पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे आणि आजचा मुक्काम लोणी काळभोर इथे असणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी हडपसर मार्गे दिवेघाटातून सासवडला आज मुक्कामी पोहोचेल. अतिशय कठीण असलेला दिवेघाट पार करून पालखी सोहळा किंवा ही पालखी सासवडला जाईल आणि तिथे पालखीचा 2 दिवस मुक्काम असणार आहे. हे दोन्ही दृश्य दिवेघाटातून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आणि त्याचसोबत संत तुकाराम महाराजांची पालखी ही हडपसर मार्गे निघाली.